या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग रायटिंग पाहणार आहोत. क्वेश्चन बघा काय, राईट अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स. दोन मित्रांच्या मधला डायलॉग लिहायचा आहे. मिनिमम 3 एक्सचेंजेस ईच म्हणजे प्रत्येकाचे 3 डायलॉग पाहिजेत कमीत कमी. ऑन द इम्पॉर्टन्स, आणि टॉपिक कोणता आहे? टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स. तर पुस्तक वाचण्याचं महत्त्व या विषयावर दोन मित्रांमधला संवाद लिहायचा आहे आणि कमीत कमी प्रत्येकाचे 3 डायलॉग पाहिजेत. चला आपण घेऊत संवाद. पहिल्या मित्राचं नाव घेऊत किशोर. किशोर काय म्हणते बघा. हे नेहा. आणि दुसऱ्या मित्राचं नाव घेऊत नेहा. हे नेहा, डू यू रीड बुक्स. तर नेहा, तू पुस्तक वाचते का? ऑफन म्हणजे पुष्कळ वेळेस, बऱ्याचदा. तू पुस्तक वाचते का खूप वेळा, असं विचारलं. तर बघा नेहा काय म्हणते. यस आय डू. हो मी वाचते. यस आय डू. डू म्हणजे हो, करते. काय करते? तर कोणतं काम आहे? पुस्तक वाचण्याचं काम आहे. रीडिंग, आणि पुढे काय सांगते ती बघा. रीडिंग हेल्प्स मी. तर ती म्हणाली की रीडिंगनं मला मदत होते. हेल्प्स म्हणजे मदत होते. कशामध्ये? लर्न म्हणजे शिकण्यामध्ये. न्यू म्हणजे नवीन, थिंग्स म्हणजे गोष्टी. तर रीडिंगमुळे मला नवीन गोष्टी शिकण्यामध्ये मदत होते. आणि लगेच ही त्याला विचारते मग, डू यू रीड. तू पण वाचतो का पुस्तकं? तर ही त्याला लगेच विचारते प्रश्न, तू पण पुस्तकं वाचतोस का? तर बघूत आता किशोर काय म्हणते. किशोर म्हणते समटाईम्स, कधी कधी. समटाईम्स वाचतो म्हणते. पण ते म्हणते की त्याला आपल्याला सांगायचं की सध्या ते कधी कधी पुस्तक वाचतो म्हणते, पण त्याला असंही म्हणायचं की पण मला आता वाचायचं आहे भरपूर. पण ते म्हणते बट म्हणजे पण. आय शूड म्हणजे करायला पाहिजे. आय शूड काय करायला पाहिजे? रीड करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. मोर म्हणजे जास्त वाचायला पाहिजे, मी आता जेवढं वाचतो त्याच्यापेक्षा. आणि पुढे ते विचारते प्रश्न की हे महत्त्वाचं काय, म्हणजे रीडिंगनं काय फायदा होते? तर व्हाय डू यू थिंक म्हणजे तुला असं का वाटते? इट्स म्हणजे रीडिंग इज इम्पॉर्टंट तुला असं का वाटते? असाही प्रश्न विचारला. म्हणजे रीडिंगचं काय महत्त्व आहे तेही विचारलं. तर पुढे बघा आता नेहाचा डायलॉग आहे. नेहा काय म्हणते बघा. बुक्स, आता सांगायचं पुस्तकाचं महत्त्व. बुक्स इम्प्रूव्ह म्हणजे काय करतात? सुधारणा करतात, वाढवतात. युअर नॉलेज, तर पुस्तकं काय आपलं नॉलेज वाढवतात. नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. अँड वोकॅब्लरी, आणि वोकॅब्लरी म्हणजे काय? शब्दसाठा वाढवतात. वोकॅब्लरी म्हणजे शब्दसाठा. आणि अजून दुसरं काम काय मदत करतात? दे म्हणजे पुस्तकं. अल्सो म्हणजे याच्यातसुद्धा हेल्प करतात. हेल्प म्हणजे मदत. यू थिंक बेटर. थिंक म्हणजे विचार करणे. तर चांगला विचार करायलासुद्धा, बेटर म्हणजे चांगला विचार करण्यासाठी सुद्धा पुस्तकं मदत करतात. पुढे आता राहुलचा डायलॉग. तर राहुल काय म्हणते बघा. दॅट साऊंड्स ग्रेट म्हणजे हे भारी आहे, म्हणजे तू बरोबर बोलायलीस. मे बी हे फ्रेज आहे एवढा. दॅट साऊंड्स ग्रेट म्हणजे तू बोलायली ते चांगलं वाटायले. मे बी आय शूड म्हणजे करायला पाहिजे.
मे बी आय शूड स्टार्ट म्हणजे चालू करायला पाहिजे. रीडिंग म्हणजे वाचायला चालू करायला पाहिजे. मोर रेग्युलरली म्हणजे जास्त नियमितपणे रोज वाचायला मी चालू करायला पाहिजे. तर आता बघू नेहा काय म्हणते. यू शूड, तर ती म्हणते हो यू शूड म्हणजे तू करायलाच पाहिजे. आणि काय म्हणते पुढे, इट्स ऑल्सो फन म्हणजे मजासुद्धा येते म्हणते त्याच्यामध्ये. फन वे टू रिलॅक्स म्हणजे एकदम आराम करणे, मन रिलॅक्स होते पुस्तक वाचल्यावर. अँड एक्सप्लोर तर पुस्तकाने फन वे टू रिलॅक्स, तर फन वे म्हणजे चांगला वे आहे, म्हणजे मार्ग आहे रिलॅक्स करण्याचा. आणि एक्सप्लोर करण्याचा, एक्सप्लोर म्हणजे शोधण्याच्या, नवीन आयडिया शोधण्याचा पण ते चांगला मार्ग आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा पण चांगला मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये मजा पण येते असं ते सांगते.